नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड बोर्ड एक्झाममध्ये भूगोलामधले कोणते असे मॅप्स आहेत जे तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतात किंवा पूर्ण पुस्तकामध्ये कोणत्या मॅप्सची आपण प्रॅक्टिस केली पाहिजे. सो लेट अस स्टार्ट. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याकडे आहे चॅप्टर नंबर 1 ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मॅप्स एक्झामला नाही विचारले जात, क्षेत्रफळ वगैरे मधले. सो तुम्ही त्याच्यामधले जे काही थोडे मॅप्स आहेत ते सगळे स्किप करू शकता. नेक्स्ट आता आपण येऊया चॅप्टर 2 वरती जो की आहे स्थान आणि विस्तार. खूप महत्त्वाचा आणि असा चॅप्टर आहे की ज्याच्यामधले मॅप्स सगळ्यात ईझी आहेत. त्याच्यामुळे आता या मॅप्समध्ये काय काय करायचं त्यात आपण बघूया. सो इथे तुम्हाला पाहायला मिळते की भारताचा आणि ब्राझीलचा मॅप आपल्याकडे आहे. सगळ्यांना भारताचा राजकीय नकाशा माहितीच आहे की या ठिकाणी तुम्हाला काय काय असतं की स्टेट्स आणि त्यांचे बॉर्डर्स असतात. सो आता याच्यावरती कशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात. एक तर भारताची राजधानी दाखवायची आहे जे की आहे नवी दिल्ली. सो ते तुम्हाला इथे पॉईंट करून दाखवायचं असतं गोल सर्कल. युजली आपण एक मोठा सर्कल आणि त्याच्या आतमध्ये एक सर्कल असंच दाखवतो राजधानीला. सो ते इथे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. दुसरं असं आहे की लक्षद्वीपचे बेटे तुम्हाला इथे पाहायला मिळतात तर ते दाखवायला येतात आणि इंदिरा पॉइंट. सो हा जो नकाशा आहे याच्यामध्ये इंदिरा पॉइंट, लक्षद्वीपचं बेट आणि नवी दिल्ली यातलेच काही मुद्दे किंवा भारताची राजधानी यातलेच काही मुद्दे तुम्हाला या नकाशामधून येऊ शकतात. बाकी डिरेक्टली कुठल्याही राज्याचं नाव वगैरे नाही दिलं जात. मोस्टली याच्यावरतीच क्वेश्चन्स बनतात. सो इथून तुम्हाला तेवढं करायचं आहे. आणि भारताच्या आसपास जे काही इतर राष्ट्र आहेत किंवा इतर देश आहेत त्याच्याबद्दल प्रश्न नाही आहेत. तुम्हाला फक्त भारताच्या सीमारेषेच्या आतमध्ये जे काही प्रदेश आहेत त्यांच्यावरतीच प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण ब्राझीलमध्ये बघूया. सगळ्यांना ऑलमोस्ट भारताचा नकाशा माहिती असतोच. त्याच्यामुळे भारतामध्ये महाराष्ट्र कुठे आहे ते दाखवा, राजस्थान कुठे आहे ते दाखवा असे प्रश्न नाही आहेत. पण ब्राझीलच्या नकाशामध्ये असे प्रश्न येऊ शकतात की तुम्हाला रिओ दी जेनेरिओ कुठे आहे ते दाखवा, कारण ते एक मुख्य महत्वाचं शहर आहे ब्राझीलमधलं. सगळ्यात जास्त प्रगती झालेलं किंवा सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेलं, दाट लोकसंख्या असलेलं अशा प्रकारचा हा प्रदेश आहे. त्याच्यामुळे रिओ दी जेनेरिओ हे पॉइंट आउट करण्यासाठी तुम्हाला नकाशामध्ये विचारलं जाऊ शकतं. आणि अर्थात ज्याप्रमाणे भारताची राजधानी आहे त्याचप्रमाणे ब्राझीलची पण ब्राझिलिया आहे. तर ते पण तुम्हाला नकाशामध्ये पॉइंट आउट करायला विचारलं जातं. दुसरी गोष्ट अशी आहे की भारतामधून आपलं हे जे कर्कवृत्त गेलेलं आहे 23 अंशावरती, कुठे गेलं? हां. तर हे तुम्हाला दाखवायला एक्झाममध्ये येतं की कर्कवृत्त दाखवायचं आहे. आता हे बघून ठेवा की कोणत्या राज्यांमधून जातंय आणि बरोबर त्याच राज्यांमधून गेलं पाहिजे. त्याचं हे माप पण लिहायचं आहे म्हणजे 23 अंश 30 मिनिटं उत्तर हे जे आहे तर ते पण तुम्हाला लिहायचं आहे. सिमिलरली ज्याप्रमाणे भारतामधून कर्कवृत्त जातं त्याप्रमाणे ब्राझीलमधून विषुववृत्त आणि मकरवृत्त जातं. तर मकरवृत्ताबद्दल जास्त विचारलं जात नाही, पण विषुववृत्त मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. सो ब्राझीलमधून काय काय लक्षात ठेवणार आहात. एक तर विषुववृत्त, दुसरं म्हणजे ब्राझिलिया आणि तिसरं म्हणजे रिओ दी जेनेरिओ. अजून याच्यामधल्या बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपण पुढे काही चॅप्टर्समध्ये बघणार आहोत. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण वर्ल्डचा मॅप करायची गरज नाहीये. तुम्हाला फक्त भारत आणि ब्राझील या दोनच देशांचा मॅप विचारला जातो. नकाशा वाचन आणि नकाशा भरा असे दोन्ही प्रश्नांबद्दल आपण बोलणार आहोत. हा जो क्वेश्चन आहे मोस्टली नकाशा वाचनमध्ये म्हणजे हा नकाशा नाही विचारला जात. याचं कारण असं आहे की आपला पेपर हा ब्लॅक अँड व्हाईट असतो आणि त्याच्यामध्ये एवढा सगळा डेटा दाखवणं समजण्यासारखं नाहीये विद्यार्थ्यांना किंवा मुलांना. त्याच्यामुळे इतक्या मोठ्या किंवा इतक्या कंजेस्टेड आणि कॉम्प्लेक्स नकाशे नाही विचारले जात. पण तुम्हाला नकाशामध्ये भरा यासाठी काय काय प्रश्न येऊ शकतात बघा. एकतर इथे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला पाहायला मिळते की अरवली पर्वत, तर हा लक्षात ठेवायचा आहे. नर्मदा नदी यांचं लोकेशन लक्षात ठेवा की ते कुठून कसे वाहत आहेत हे तुम्हाला नकाशामध्ये दाखवायला विचारलं जातं. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते पश्चिम घाट. पश्चिम घाट एक्झाम मध्ये विचारला जातो. सिमिलरली पूर्व घाट पण मोस्टली पश्चिम घाटावरती भर असतो. सुंदरबन आणि सांबर सरोवर. तर अशा पद्धतीने हे काही गोष्टी आहेत या नकाशामधल्या की ज्या तुम्हाला एक्झाममध्ये नकाशा भरा या प्रश्नामध्ये विचारल्या जाऊ शकतात. सो हे तुम्हाला करायचं आहे. बाकी तिरुवनंतपुरम असेल किंवा निलगिरी पर्वत असेल हे सगळं पुढच्या काही पाठांमध्ये पण येईल. निलगिरी नाही पण तिरुवनंतपुरम वगैरे येईल ते आपण तिथे पाहूया. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की हा जो ब्राझीलचा नकाशा आहे तर याच्यामधलं अजस्त्र कडा नकाशामध्ये दाखवायला विचारलं जातं. सो अजस्त्र कडा करायचा आहे. ब्राझीलची उच्चभूमी दाखवायला विचारली जाते.
त्याच्यानंतर आहे पिको दी नेब्लिना सगळ्यात महत्वाचं, जे सगळ्यात उंच असं टोक आहे ब्राझीलमधलं, तर ते दाखवायला विचारलं जातं. त्यानंतर इथे तुम्हाला पॅन्टनलचा प्रदेश पाहायला मिळतोय. हा पण नकाशामध्ये दाखवा असं येतं. त्यानंतर पंपास आणि कॅसिनो पुळण. म्हणजे ब्राझीलचा नकाशा तेवढा जास्त कंजेस्टेड नाहीये भारताप्रमाणे सुटसुटीत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ह्याच्यावरती नकाशाभरामध्ये बरेचसे प्रश्न येऊ शकतात. कारण लांब-लांब असल्यामुळे तुम्ही इझिली ह्या काही गोष्टी नकाशामध्ये भरू शकता विथआऊट एनी कन्फ्युजन. सो ब्राझील उच्चभूमी कुठे आहे माहिती पाहिजे. ब्राझिलिया आपण ऑलरेडी पहिल्या पाठामध्ये पाहिले. आय मीन दुसऱ्या पाठामध्ये. अजस्र खडाचं लोकेशन माहिती पाहिजे. पॅन्टॅनल, पंपास आणि पिको दी नेब्लिना. ठीक आहे. आता आपण नद्यांवरती येऊया. नद्यांमध्ये भारताबद्दल ऑलरेडी आपण डिस्कशन केलंय. ते म्हणजे कुठे गेला भारत, कुठे गेला? हां, ते म्हणजे नर्मदा नदी ही एक्झाममध्ये विचारली गेलेली आहे याच्या आधी. मोस्टली बाकी कुठल्या नद्या नाही विचारल्या जात. जास्तीत जास्त आतापर्यंत जे काही विचारले गेले त्याच्यामध्ये प्रदेशच आहेत नद्यांपेक्षा. पण त्यातल्या त्यात ते नर्मदा नदीचं म्हणजे कुठून कशी वाहते हे विचारलं गेलं होतं त्याच्यामुळे ते करायचं आहे. बाकी तुम्ही यमुनोत्री आणि गंगोत्रीचं लोकेशन लक्षात ठेवू शकता. बाकी कुठल्या नद्या नाही केल्या तरी पण चालतील. ठीक आहे. एक क्वेशन बँक होती त्याच्यामध्ये हुलर सरोवर कुठे ते दाखवा असं आलं होतं. इतकं महत्वाचं नाहीये, पण जस्ट एक लोकेशन माहिती असावं म्हणून बघून घ्या. ठीक आहे. बाकी ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे ब्राझीलमध्ये. ब्राझीलमध्ये नद्या तुम्हाला दाखवायला विचारल्या जातात. त्यासोबतच माराजो बेट हे पण पॉइंट ऑफ करायला विचारलं जातं आणि हे मोस्टली क्वेशन बँक्समध्ये किंवा पी-वाय-क्यूजमध्ये तुम्हाला पाहायला पण मिळेल. त्यानंतर नेक्स्ट आहे Amazon नदी. सो Amazon नदी आहे, माराजो बेट आहे आणि सॅन फ्रान्सिस्को नदी. बस एवढ्या 3च नद्या महत्त्वाच्या आहेत. बाकी तुम्ही नाही केलं तरी पण चालेल. ठीक आहे. अजून जर एखाद्याला कोणाला लोकेशन पाहायचं असेल तर पॅराग्वे आणि पॅरानाचं पाहून ठेवा. एक्झाममध्ये मोस्टली नाही आहेत, पण ठीक आहे. एकदा लोकेशन बघा कुठून कसे वाहतायत. ठीक आहे. अजून एक क्वेशन असा असतो की नकाशामध्ये एकदम परफेक्ट त्याच भागावरती आलं पाहिजे का? तर आता एकदम परफेक्ट तर आपण काही पट्टीने मोजून मापून नाही काढणार आहोत. मग फॉर एक्झाम्पल आता नर्मदा इथून सांगितली तर आपल्याला हे तर ॲटलीस्ट माहिती आहे की नर्मदा ही महाराष्ट्राच्या या भागामधून उगम पावते किंवा म्हणजे अशी वाहत जाते. ॲक्चुअली इथून उगम पावून अशी वाहत जाते. सो बेसिकली हे ॲटलीस्ट माहिती पाहिजे की मध्य प्रदेश किंवा महाराष्ट्र याच्या आसपास नर्मदा आहे. म्हणजे थोडंफार वर-खाली नक्कीच चालतं, पण अगदीच महाराष्ट्रामध्ये नर्मदा खाली कर्नाटक किंवा त्याच्या खाली कुठेही जाता कामा नये किंवा महाराष्ट्रामध्ये नर्मदा अगदी मध्य गुजरात किंवा राजस्थान वगैरे इथून कुठेही जाता कामा नये. असं वर-खाली थोडंफार चालू शकतं, पण थोडंफार लोकेशनमध्ये फरक चालू शकतो, पण खूपच जास्त फरक नको. ठीक आहे. ते कुठल्या राज्यामधून जाते हे तर असलंच पाहिजे बरोबर. बाकी तुम्ही जसं पाथ थोडा वर-खाली असं केला तरी पण ठीक आहे, इट्स ओके. पण थोडंसं ते त्याच भागामधून जाईल असं तुम्हाला बघायचंय, ट्राय करायचंय. ठीक आहे. आता नेक्स्ट आपला चॅप्टर आहे तो म्हणजे हवामान. हवामानामध्ये मोस्टली तुम्हाला नकाशा भरा असं काही येणार नाही. नकाशा वाचण्यासाठीच हे येतं. त्याच्यामुळे हवामानामधले सगळे नकाशे हे फक्त वाचायचे आहेत किंवा नकाशा वाचन करण्यासाठी येतं. नकाशा भरामध्ये नाही येणार. तर तुम्ही थोडंफार हे जे नकाशे आहेत ते वाचून वगैरे बघू शकता, की कुठे जास्त पर्जन्यमान आहे, कुठे कमी पर्जन्यमान आहे. बरं एखाद्या भागामध्ये जास्त पर्जन्यमान आहे, जसं की मौसिनराम आणि चेरापुंजी. हे तुम्हाला येऊ शकतं, की मौसिनरामचं लोकेशन दाखवा कुठे आहे ते. ठीक आहे. कारण किंवा असं येऊ शकतं, की जास्त पर्जन्यमान असणारं ठिकाण. मग तुम्हाला मौसिनरामचं जे काही नाव आहे तर ते लिहून त्याचं लोकेशन कुठे आहे ते नकाशामध्ये दाखवायचं असतं. बाकी या चॅप्टरमधून मोस्टली नकाशामधून जास्त काही येण्यासारखं नाहीये. ग्राफ जो क्वेशन आहे, ग्राफ रीड करा किंवा ग्राफ ड्रॉ करा. याच्यावरती आपण एक सेपरेट व्हिडिओ बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपण ग्राफबद्दल बोलूया. सध्या आपण इथे फक्त आणि फक्त नकाशांबद्दल बोलतोय. सो इफ यू वॉन्ट मी टू मेक अनदर व्हिडिओ ऑन ग्राफ्स तर तुम्ही मला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. जेणेकरून मी त्याच्यावरती पण व्हिडिओ अपलोड करण्यास ट्राय करेन. त्यानंतर नेक्स्ट आता आपल्याकडे आहे तो म्हणजे चॅप्टर नंबर 5 दॅट इज नैसर्गिक वनस्पती आणि प्राणी. ह्याच्यामधून खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन बनतात. ते म्हणजे असं की तुम्हाला समुद्रकाठची वने सॉरी समुद्रकाठची वने किंवा तुम्हाला सदाहरित वने जे की घाटावरती वगैरे आहेत. तर यांचं तुम्हाला असं लोकेशन दाखवायचंय किंवा असं पूर्ण एक पट्टा दाखवायचा आहे. बाकी पानझडी किंवा काटेरी हिमालयन यासाठी नाही प्रश्न येत हा. पण समुद्रकाठची वने आणि सदाहरित वने असे होऊ शकतो. तुम्हाला या ठिकाणी पूर्ण एक बंच पाहायला मिळतोय समुद्रकाठची वनेचा. तर तुम्ही तो दाखवू शकता. फक्त त्याला कलर करायचंय. त्याचं नाव वगैरे लिहायची काही गरज नाहीये. फक्त तेवढ्या भागाला कलर करायचंय. हा खूप महत्वाचा नकाशा आहे ब्राझीलचा. याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळते वेगळे प्राणी कुठे कसे आहेत ब्राझीलमध्ये. तर याच्या आधारे प्रश्न येतात की जसं की आपल्याकडे हे आहे पोपट वगैरे अशा प्रकारचे प्राणी आहेत. त्याप्रमाणे ब्राझीलमध्ये वेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत.
मग ते प्राणी कुठे-कुठे आढळतात हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. फॉर एक्झाम्पल ही जी आपली मगर आहे, सुसर ज्याला आपण म्हणतो ब्राझीलमध्ये जी आढळते. तर बेसिकली ती कुठे आहे किंवा तिचं ती कुठे आढळते, तर यासाठी तुम्हाला ते दाखवायला आलं पाहिजे. ट्रायंगल वगैरे घेऊन हे प्राणी वगैरे काढायची गरज नाहीये. प्राणी, पक्षी ट्रायंगल, सर्कल असे तुम्ही सिम्बॉल्स यूज करू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे सिमिलरली आता इथे भारताचा नकाशा फिल नाही केलाय, पण मी माझे जे काही व्हिडिओज अपलोड केलेले आहेत त्या चॅप्टरचे त्याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण नकाशा फिल करून दिलाय. सो प्लीज तो व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला आयडिया पण येईल की नकाशा कसे भरायचे. इव्हन नकाशा भरा हे जे काही प्रश्न आहेत पूर्ण PYQs मधले असतील, क्वेश्चन बँक मधले असतील, या सगळ्याचे व्हिडिओज मी अपलोड केले आहेत. साधारणतः 5 ते 6 व्हिडिओज आहेत. तेवढे नकाशा भराचे प्रश्न केले की तुम्हाला इतर काहीच करायची गरज नाही पडणार. सो तो व्हिडिओ नक्की पहा. त्याची लिंक तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये इव्हन तुम्हाला टेलिग्रामवरती पण पाहायला मिळेल. सो नक्की चेकआउट करा. ठीक आहे. आता भारतासाठी काय काय विचारलं जातं की एकशिंगी गेंडा कुठल्या भागामध्ये आढळतो. सो आसाममध्ये वगैरे असेल तर तुम्हाला तो प्रदेश तिथे दाखवायचा. एकशिंगी गेंडा, ट्रायंगल, रेक्टँगल जे पण काही तुम्ही सिम्बॉल घेतला असेल त्याच्या अकॉर्डिंगली. मोस्टली याच्यामधून एकशिंगी गेंडाच विचारलं जातं, बाकी काही जास्त नाही विचारलं जात. ठीक आहे, डन. आता पुढचा चॅप्टर आहे तो म्हणजे चॅप्टर नंबर 6. थोडंसं इंटरेस्टिंग आहे आणि याच्यावरती पण नकाशासाठी काही प्रश्न बनतात. फॉर एक्झाम्पल आता इथे तुम्हाला भारत आणि ब्राझील यांच्यामधल्या लोकसंख्येबद्दल पाहायला मिळतंय. तर हे वितरण न बघता आपण हे वितरण बघणार आहोत. तर तुम्हाला असा प्रश्न येतो की सर्वाधिक लोकसंख्या असणारा प्रदेश हा तुम्हाला नकाशामध्ये दाखवायचा आहे. त्याचं नाव वगैरे काही नसतं. तुम्हाला स्वतःलाच ठरवायचं आहे की कुठला प्रदेश होता ज्याची लोकसंख्या सगळ्यात जास्त किंवा घनदाट होती. तर तो प्रदेश तुम्हाला स्वतःलाच आठवायचा आहे आणि मग त्याला तुम्ही असं मार्किंग करणार आहात. डार्क कलर वगैरे असं करणार आहात पेन्सिलने. ठीक आहे. तर तुम्ही असं करू शकता किंवा तुम्ही आता घरून तयारी कशी करून जायची, तर एखादा जास्त लोकसंख्या असणारा प्रदेश, एखादा कमी लोकसंख्या असणारा प्रदेश, मध्यम वगैरे असलं काही विचारत नाहीत, पण जास्त आणि कमी असं विचारू शकतात. सो मग ते तुम्हाला त्या कलरने तिथे म्हणजे पेन्सिलने तिथे तुम्हाला दाखवायचं असतं. ठीक आहे. सो एक जास्त लोकसंख्यावाला आणि एक कमी लोकसंख्यावाला लक्षात ठेवा. आफ्टर दॅट सिमिलरली ब्राझीलसाठी, ब्राझील तर इज इझी की पूर्ण ब्राझीलमध्ये अजिबात म्हणजे सगळ्यात मिनिमम लोकसंख्या आहे. पण बाकी इथले काही प्रदेश आहेत की ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या बघायला मिळते. सो रिओ दि जेनेरिओ असेल, साओ पावलो असेल, ही नावं लक्षात ठेवायची आहेत. असं पण येऊ शकतं की ब्राझीलमधलं सगळ्यात जास्त घनदाट लोकसंख्या असणारा प्रदेश, मग त्यावेळेस पण तुम्हाला रिओ दि जेनेरिओ किंवा साओ पावलोचं नाव लिहिता आलं पाहिजे. सगळ्यात कमी असेल तर मग कुठल्या पण प्रदेशाचं नाव तुम्ही देऊ शकता, कारण ब्राझीलमध्ये या पूर्ण भागात लोकसंख्या खूपच विरळ आहे. सो तुम्ही ते कुठलं पण जे आहे तर ते नाव तिथे देऊ शकता. या चॅप्टरमध्ये मोस्टली ग्राफ आहेत जे आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये कव्हर करणार आहोत. नेक्स्ट आहे मानवी वस्ती. मानवी वस्तीमध्ये पण मोस्टली असे काही खूप मोठे मॅप्स असं नाहीये. सो लेट मी चेक की आपण कुठून क्वेश्चन जो आहे तर तो बनवू शकतो. सो या ठिकाणी तुम्हाला जर पाहायला मिळत असेल तर मिनिमम किंवा कमीत कमी नागरीकरण झालेले प्रदेश आणि जास्तीत जास्त नागरीकरण झालेले प्रदेश किंवा जास्तीत जास्त नागरी लोकसंख्येचे प्रमाण असणारे प्रदेश, तर असे तुम्हाला क्वेश्चन्स येऊ शकतात. मग तुम्ही कुठलाही एखादं जे कलर आहे तर ते करू शकता. सगळ्यात कमी पानं लक्षात ठेवा, सगळ्यात जास्त रिओ दि जेनेरिओ लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा एकच नकाशा आहे. नेक्स्ट आहे अर्थव्यवस्था आणि व्यवसाय. सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट हा आहे की तुम्हाला पेपरमध्ये असं येते की कॉफी उत्पादक प्रदेश दाखवा ब्राझीलमधले किंवा रबर उत्पादक प्रदेश दाखवा, कोळसा खाणकाम मध्ये असणारे प्रदेश दाखवा. तर अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला याच्यामध्ये विचारले जातात. सो यासाठी तुम्हाला हा मॅप लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे की कॉफी कुठे उगवते, मका म्हणजे सगळेच नाही विचारलं जात, पण कॉफी साधारणतः भात असेल, त्याच्यानंतर बॉक्साईट किंवा कोळसा वगैरे असे काही मोजकेच जे क्वेश्चन्स आहेत तर त्याच्यामध्ये विचारले जातात. तुम्ही त्यासाठी काही काही सिम्बॉल्स वगैरे वापरून हे जे आहे तर ते क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. सिमिलरली भारतासाठी पण असंच असणार आहे की भारताचा नकाशा दिला जाईल आणि मग विचारलं जाईल की कुठल्या भागामध्ये काय जास्त विकलं जात असेल वगैरे. तर हे सगळं तुम्हाला क्वेश्चन्समध्ये म्हणजे एक्झाममध्ये क्वेश्चन्समध्ये विचारलं जातं. ठीक आहे. मोस्टली भारताचा इथे मॅप वगैरे नाही ड्रॉ करून दिले, तर तुम्हाला भारताचा मॅप असं नाही येणार या चॅप्टरमधून. नेक्स्ट आहे पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन. याच्यामध्ये खूप सारे ग्राफ्स आहेत. जास्त असे शेवटचे चॅप्टर्स आहेत त्याच्यामध्ये खूप सारे ग्राफ्स आहेत. तर ग्राफ्सवरचा व्हिडिओ नक्की पहा, त्यासाठी जो मी लवकरच घेऊन येईन. याच्यामध्ये हा जो नकाशा आहे अतिशय महत्वाचा. याच्यामध्ये तुम्हाला एक ट्रान्स अमेझोनियन मार्ग पाहायला मिळतोय, जो की याच्या आधी एक्झाममध्ये एकदा दाखवायला आला होता क्वेश्चन. सो हा मार्ग करायचा आहे. दुसरी गोष्ट आहे की
तुम्हाला कुठलं पण एखादं बंदर दाखवायला दिलं जातं, तर कुठलं पण एखादं बंदर लक्षात ठेवा. जसे की रिओ de Janeiro असेल किंवा साल्वाडोर असेल, कुठलं पण एखादं बंदर लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे की विमानतळ. कुठलं पण अगेन एखादं विमानतळ लक्षात ठेवायचं, जे तुम्हाला ईझी वाटेल ते. शक्यतो विमानतळ असेल किंवा ह्याचं नाव नाही दिलं जात, की हेच दाखवा म्हणून. त्याच्याऐवजी असं दिलं जातं, की एखादं ठिकाण दाखवा, ज्या ठिकाणी विमानतळ असेल. मग ते जिथे कुठे असेल ते तुम्ही पॉइंट आउट करू शकता नकाशामधून. आता नेक्स्ट आहे भारतासाठी. भारतासाठी तुम्हाला ते पाहायला मिळते, की सुवर्ण चतुर्भुज मार्ग जो आहे, तर तो भारतामधून जातोय. तर ते तुम्हाला एक्झाममध्ये ड्रॉ करायला येऊ शकतं. दुसरी गोष्ट अशी आहे, की हा नकाशा रीड करण्यामध्ये नाही येणार, कारण खूप जास्त गोष्टी इथे लिहिलेल्या आहेत, ज्याच्यामुळे ते रीडेबल नाही होणार एक्झामच्या ह्याच्यामध्ये. सो नेक्स्ट असं आहे, की अगेन तुम्हाला इथे बंदर कुठलं आहे, त्याच्यानंतर विमानतळ कुठलं आहे, रेल्वेचं हे कुठलं आहे, अशा प्रकारचे क्वेशन्स येतात आणि त्याचे आन्सर्स तुम्ही नक्कीच देऊ शकता. ठीक आहे? आय मीन ते ड्रॉ करू शकता किंवा ते दाखवू शकता. सो प्रमुख विमानतळ कोणतं पण एक लक्षात ठेवा, कारण हेच ड्रॉ करा असं ते नाही विचारणार. चॉईस असते आपल्याकडे. सो प्रमुख विमानतळ एक लक्षात ठेवा कुठलं पण, प्रमुख स्थानक एक लक्षात ठेवा आणि बाकी आपले जे रूट्स आहेत तर ते आहेतच. ठीक आहे? नेक्स्ट आहे प्रमाणवेळ. सगळ्यांना माहिती असेल, की भारताचे प्रमाणवेळ ही जी आहे ती एकच आहे. पण ब्राझीलमध्ये अशा 4 प्रमाणवेळा वगैरे आहेत. त्याचं कारण तुम्ही शोधून घ्या. पण हे मोस्टली नकाशामध्ये फिल करायला नाही येणार, तर तुम्ही ते स्किप केलं तरी पण चालेल. तर अशा पद्धतीने आपण पूर्ण चॅप्टरमधले कोणते मॅप्स जे की इम्पोर्टंट आहेत, तर ते आपण पाहिलेलं आहे. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.